बाजारातील पापड आता विसरा. आज मी तुम्हाला घरच्या घरी मूग आणि उडीद डाळीचे पापड आपण कसे बनवणार आहोत ते बघणार आहोत. एकदा केले तर पुन्हा बाहेरून कधीच आणणार नाही. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आम्ही देणार आहोत असे काही टिप्स ज्यामुळे तुमचे पापड कधीच फेल होणार नाहीत. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. जर तुम्हाला अशाच सोप्या रेसिपी आवडत असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. मूग आणि उडीद डाळीचे पापड तयार करण्यासाठी आपण येथे घेतले आहे अर्धा किलो उडीद डाळ, चांगली निवडून घेतलेली आहे, आणि अर्धा किलो मूग डाळ. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही फक्त उडीद डाळीचे पापडसुद्धा करू शकता, किंवा फक्त मूग डाळीचे पापडसुद्धा करू शकता, किंवा दोन्ही डाळ आपण मिक्स करून सुद्धा पापड तयार करू शकतो. आता आपल्याला जे दोन्ही डाळ आहेत म्हणजे उडीद डाळ आणि मूग डाळ आपल्याला ओल्या कापडाने म्हणजेच स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचे आहे. ओल्या कापडाने आपण डाळ का पुसून घेतोय ह्याचे महत्त्वाचं कारण म्हणजे डाळीवर असलेली जी माती आहे किंवा हलकी घाण आहे ते काढणं खूप गरजेचं असतं. ओल्या कापडाने जेव्हा आपण अशी डाळ पुसून घेतो तेव्हा ती पूर्णपणे स्वच्छ होते. डाळ आपली ओल्या कपड्याने पुसून झाली की ती पूर्णपणे आपल्याला कोरडी करायची आहे, फॅन खाली ठेवायची आहे, म्हणजे ती पूर्णपणे कोरडी होईल. डाळीत अजिबात ओलावा नसावा, नाही तर जे पीठ आहे आपलं ते नीट तयार होत नाही. आता इथे आपल्या दोन्ही डाळी छान पूर्णपणे कोरडे झालेले आहेत. आता आपण दळायला टाकूया. डाळ इथे आपण दळून आणलेली आहे. 1 किलोचं पीठ आहे, तर आपण अर्धा किलो या समान मापाने आपण पीठ वेगळे करून ठेवलेले आहे. पापड बनवण्यासाठी आपण येथे अर्धा किलोचे पीठ वापरणार आहोत. तर आपल्याला येथे पीठ चाळून घ्यायचं आहे, कारण डाळ दळून घेतल्यानंतर त्यात काही जाडकण राहू शकतात, म्हणूनच ते पीठ चाळून घेणं खूप गरजेचं असतं. असे जर जाडकण राहिले तर पापड लाटताना फाटू शकतात. त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ, 2 चमचा पापड खार, 1 चमचा काळी मिरी आणि अर्धा चमचा हिंग, हे जे सर्व साहित्य आहे ते आपल्याला पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहेत. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, जी काळी मिरी आहे ती ताजी कुटून घ्यायची आहे, बारीक करून घ्यायची आहे. यामुळे काय होतं, पापडांना जास्त सुगंध आणि टेस्टसुद्धा छान येतो. मिरी जी आहे ती आपल्याला थोडं जाडसर कुटायची आहे, कारण जर खूप बारीक केली तर चव कमी जाणवते, आणि थोडे कण राहिले तर पापड खाताना छान फ्लेवर येतो. काळी मिरी बारीक करून झाल्यानंतर आपल्याला ते चाळून घ्यायचं आहे, आणि चाळून जे जाडे कण राहतात ते आपल्याला पापडामध्ये यूज करायचे आहेत. आणि जी अशी ही पावडर राहते, म्हणजे तुम्ही बघत असाल प्लेटमध्ये ही जी पावडर आहे ती आपण कोणत्याही दुसऱ्या पदार्थामध्ये सुद्धा यूज करू शकतो. हे बघा, ही अशी पावडर तयार झाली आहे, ती आपण दुसऱ्या पदार्थामध्ये यूज करायची, भाजीमध्ये किंवा इतर कोणत्या. आणि हे जे जाड कण आहेत हे आपण पापडामध्ये यूज करणार आहे, म्हणजे पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत. आता येथे पिठामध्ये चवीनुसार मीठ, पापड खार, हिंग आणि काळी मिर आपण जी बारीक करून घेतली होती ते आपण येथे घालायचं आहे, आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व साहित्य जे आहेत ते पिठामध्ये आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहेत, नाहीतर जर मिक्स नाही झाले तर काही पापड जास्त तिखट किंवा काही फिक्के लागतात. आता इथे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. पाणी एकदम न टाकता हळूहळू घाला, म्हणजे पीठ जे आहे ते एकदम परफेक्ट मळता येतं आणि पापड छान कुरकुरीत होतात. थोडं थोडं पाणी घातलं की पीठ व्यवस्थित मिसळतं. एकदम पाणी टाकलं तर गुठळ्या तयार होतात, पापड लाटताना त्रास होतो. आणि हळूहळू पाणी घातलं तर पीठ कसं हाताला चांगलं बसतं, मऊ होतं आणि एकसारखं होतं, आणि लाटायलासुद्धा सोपं जातं. आता इथे आपलं पीठ जे आहे ते मळून झालेलं आहे. खूप घट्टही पीठ नको आहे आणि खूप पातळही पीठ नको आहे, मध्यम हवं आहे, आणि स्मूथ ठेवणं तर महत्त्वाचं आहे. आता इथे आपल्याला पिठाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. तेलामुळे काय होतं, जे पीठ आहे ते आतून मऊ राहतं, आणि त्यानंतर तेल लावून आपल्याला काही वेळ पीठ झाकून ठेवायचं आहे, त्यामुळे ते अजून जास्त सेट होतं. पीठ सेट होण्यासाठी आता आपण काही वेळ झाकून ठेवूया. झाकून ठेवल्याने काय होतं, पीठ जे ते रिलॅक्स होतं आणि नंतर हाताळायला सुद्धा सोपं जातं. आता इथे आपण झाकण काढलेलं आहे. पीठ आपण इथे काही वेळ झाकून ठेवलं होतं,
आता पुन्हा एकदा आपल्याला पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. आता या स्टेपला तुम्ही लाटणं यूज करू शकता किंवा खलबत्ता यूज करू शकता. खलबत्ता किंवा लाटणं यूज करून आपल्याला थोडंसं पीठ हलकंसं ठेचून आपल्याला ते मळून घ्यायचं आहे. या स्टेपमुळे काय होतं, जे पीठ आहे ते लवचिक होतं, टेक्स्चर स्मूदर होतं आणि पापडसुद्धा लाटताना फाटत नाही आणि लवचिक वाटतो. आता इथे आपल्याला हाताने सुद्धा पीठ छानसं मळून घ्यायचं आहे. मी तुम्हाला एक सोपा फंडा सांगते की आपल्याला जे पीठ आहे ते हलकं ताणलं जाईल पण चिकटणार नाही असं मळायचं आहे. पीठ जे आहे ते लवचिक असलं पाहिजे. आता ते आपण कसं ओळखणार, तर आता इथे आपण पिठाचे 2 समान गोळे केले आहेत आणि त्यातला जो एक गोळा आहे तो आपल्याला छान मळून घ्यायचा आहे. हा गोळा मी ताणूनसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे, म्हणजे तुम्हाला कळेल की आहे ना पिठाची जी कन्सिस्टन्सी आहे ती कशी असायला हवी. बहुतेक लोक पीठ मळताना इथेच चुकी करतात. म्हणजे बघा, पीठ जे आहे ते असं हलकंसं ताणलं जाईल पण चिकटणार नाही किंवा उचलताना असं फाटतसुद्धा नाही. म्हणजे ह्याचा अर्थ आपलं जे पीठ आहे ते छान मळून झालेलं आहे, चांगलं लवचिक झालेलं आहे. आता यावरून तुम्हाला कळालं असेल की पिठाची कन्सिस्टन्सी कशी असायला हवी. पीठ असं लवचिक आणि स्मूथ हवं. पीठ कोरडे होऊ नये म्हणून जो एक गोळा आहे तो आपल्याला इथे झाकून ठेवायचा आहे आणि जो दुसरा गोळा आहे त्याचा आता आपण पापड तयार करून घेऊया. आता हा जो पिठाचा गोळा आहे त्याचे आणखी आपल्याला 2 समान गोळे करून घ्यायचे आहेत. त्यासाठी इथे सुरीला आपण थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि सुरीने आता आपल्याला 2 समान गोळे करून घ्यायचे आहेत. 2 समान भाग करून गोळे बनवणं आणि मग पापड लाटणे ही जी पद्धत आहे ती आपण पापड एकसारखे आणि नीट येण्यासाठी वापरत आहोत. म्हणजेच समान आकाराचे पापड तयार होतील. पापड लाटताना सुद्धा सोपे जातील, म्हणजे तुटणार नाही, भेगा पडणार नाहीत. आणि बाकीचे जे गोळे आहेत ते आपल्याला झाकून ठेवायचे आहेत, कारण जर पीठ सुकलं तर लवचिकपणा कमी होतो आणि पीठ लाटताना सुद्धा त्रास होतो. मूग डाळीचे पापड जी आहे त्याची जी रेसिपी आहे त्या अगोदर तांदळाचे पापड ह्याची रेसिपीसुद्धा आलेली असेल, तर तुम्ही ती रेसिपीसुद्धा नक्की जाऊन पहा. आणि जर रेसिपी आवडल्या असेल, आमच्या व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता इथे आपल्याला पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत, म्हणजे पापड जे आहेत ते आपले समान आकाराचे तयार होतील. पापड आपण एका वेळी एकच लाटणार आहे, त्यामुळे जे बाकीचे गोळे आहेत ते आपल्याला झाकून ठेवायचे आहेत, म्हणजे त्याला हवा लागली नाही पाहिजे. नाहीतर जर पीठ कोरडं झाले तर लाटताना ते नीट लाटलं जात नाही, त्रास होतो. आता इथे आपले हे जे पिठाचे छानसे गोळे ते तयार झालेत. आता आपण ते कापडाने झाकून ठेवूया. आता इथे आपण पापड लाटायला सुरुवात करूया. त्यासाठी एक छोटासा गोळा घेतलेला आहे आणि आपण जे मूग आणि उडीद डाळ आपण जे पीठ तयार करून घेतलं होतं ते थोडंसं घेतलेलं आहे. आता हा जो गोळा आहे तो आपल्याला हाताने हलका चपटा करायचा आहे, फ्लॅटन करायचा आहे आणि गोळा मधोमध ठेवून मग आपल्याला लाटून घ्यायचा आहे. लाटताना प्रत्येक वेळी गोळा थोडा थोडा फिरवत जा, म्हणजे पापड आहे तो गोल राहतो. तुम्ही बघू शकता की पापड लाटताना अजिबात फाटत नाही आहे किंवा कुठेही भेगा पडत नाही आहे. सहज आपल्याला पापड इथे लाटता येतो आहे, म्हणजे ह्याचाच अर्थ आपलं जे पीठ आहे ते छान मळून झालेलं आहे. आता इथे आपला हा जो पापड आहे तो लाटून झालेला आहे, अजिबात कुठेही फाटलेला नाही आहे, छान लाटून झालेला आहे. आता महत्त्वाची स्टेप सुरू होते ती म्हणजे वाळवण्याची प्रक्रिया. लाटलेले जे पापड आहेत ते आपल्याला स्वच्छ कापडावर किंवा प्लॅस्टिक शीटवर हलकेसे ठेवायचे आहेत आणि आपल्याला पापड सर्व असे ठेवायचे आहेत की ते एकमेकांना चिकटू नयेत किंवा थोडेसे अंतर ठेवून आपल्याला हे पापड ठेवायचे आहेत. पापड वाळवताना पहिले काही तास आपल्याला फॅनखाली ठेवायचे आहेत, नंतर 15-20 मिनटं आपल्याला उन्हात ठेवायचे आहे. पापड आपल्याला काही तासांनी हलकेसे उलटून ठेवायचे आहेत, जेणेकरून दोन्ही बाजू समान वाळतील. पापड पूर्ण कोरडे होण्यासाठी 1 ते 2 दिवस लागतात. पापड छान आपले तयार झाल्यावर, कोरडे झाल्यावर ते आपल्याला हवाबंद डब्यात स्टोअर करून ठेवायचे आहेत. तर अशा प्रकारे आपले हे मूग आणि उडीद डाळीचे पापड तयार झालेले आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्ही ही रेसिपी नक्की घरी ट्राय करून बघा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल, ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.